हाय, नमस्कार. मी स्नेहा. कसे आहात सगळे? छान आहेत ना? मजेत. मी अजून एक माझी पुढची कविता घेऊन आली आहे. जरा थोडीशी मोठी आहे, मनावरच आहे ती. बरेच वेळेला आपण आपल्या स्वतःबद्दल आपण कुठे आहोत हे आपल्यालाच सापडत नाही. आपण आपल्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बसलेलं आहे का असं वाटतं. कारण आपण इतकं भरून ठेवतो या मनामध्ये की आपल्यालाच कळत नाही की आपण कुठे आहोत स्वतःला. त्या आधारावर मी ही कविता लिहिली आहे की स्वतःचा शोध तुम्ही कसा घ्यायचा की मग कसं जायचं आता त्या मनामध्ये. म्हणून मी कवितेचं नाव दिलं आहे मनाचे कप्पे. माझी कविता ऐकण्यापूर्वी मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कशा वाटल्या ते नक्की कळवा. माझ्या कवितेचं नाव आहे मनाचे कप्पे. एक दिवस असे वाटले की थोडे मनावरचे ओझे कमी करावे. एक दिवस असे वाटले की मनावरचे थोडे ओझे कमी करावे. आतमध्ये काय दडले आहे ते बघून स्वतःला शोध घेऊया. आतमध्ये काय दडले आहे ते बघून स्वतःचा शोध घेऊया. आतमध्ये शिरताना अनेक कप्पे दिसले. आतमध्ये शिरताना अनेक कप्पे दिसले. एक कप्पा दुःखाने भरून ठेवला होता. एक कप्पा दुःखाने भरून ठेवला होता. मग त्याला डिलीट केले. एक कप्पा चुकीच्या विचारांचा भरून ठेवला होता. एक कप्पा चुकीच्या विचारांचा भरून ठेवला, त्यालाही डिलीट केले. मग एका कप्प्यात विचारांचा भयंकर गुंता झाला होता. मग एका कप्प्यात विचारांचा खूप गुंता झाला होता. तो सोडवण्याचा प्रयत्न केला पण फार काही सुटला नाही. तो सोडवण्याचा प्रयत्न केला पण फार काही सुटला नाही. पुढच्या कप्प्यात अनेक चुकीच्या व्यक्ती भरून ठेवल्या होत्या. पुढच्या कप्प्यात अनेक चुकीच्या व्यक्ती भरून ठेवल्या होत्या. त्यात काहींना डिलीट केले. असे कप्पे उलगडत गेले आणि स्वतःचा शोध घेत गेले. असे कप्पे उलगडत गेले आणि मग स्वतः शोध घेत बसले. कुठेतरी आतमध्ये मग छोट्याशा कप्प्यात माझीच मला मी गवसली. कुठेतरी आतमध्ये छोट्याशा कप्प्यात माझीच मला मी गवसली. मला फार वाईट वाटले. मग मी स्वतःलाच प्रश्न केला की मी कुठे आहे. मग मी स्वतःलाच प्रश्न केला की मी कुठे आहे. मग काय, सगळा पसारा आवरला. परत ज्या गोष्टींना डिलीट केलं होतं त्या तशाच डिलीट करून ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर पुढच्या गुंता झालेल्या गोष्टींना परत सोडवायचा प्रयत्न केला. मग थोडं मनावरचं ओझं कमी झालं. तेव्हा कुठेतरी आतमध्ये मी मला भेटली. आणि मग हलकं हलकं वाटू लागलं. आणि आता कसं आयुष्यात जगावेसे वाटले. कशी वाटली कविता? धन्यवाद. नक्की मला सबस्क्राईब करून कळवा.